तुझ्यात अजून जराही बदल नाही झाला ग. ते म्हणतात ना, गरीब हा शेवटी गरीबच राहतो. म्हणजे बघ ना, तुझं लग्न झालं आता, भेंदळे कुटुंबाची सून म्हणून आली आहेस. तुझी लायकी तर अजून तीच आहे, माझी नोकर बनून राहायची. माझी रूम तुलाच आवरून द्यावी लागते, है ना? माफ करा तारा मॅडम, पण एक गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका, पण ह्या घरची सून तुम्ही सुद्धा आहात. तुमचंही घर आहे आणि आपलं कर्तव्य आहे ना, आपली खोली, आपलं घर स्वच्छ ठेवायचे. हे सगळं आपण दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी करतो. आणि जर घर स्वच्छ असलं तर घरात लक्ष्मी नांदते. हो का? छान येते वहिनी, सगळं छान चाललंय ना? हो, पण मला तिलोत्तमा मॅडमची काळजी वाटते. सावली, नको काळजी करूस त्यांची. एक ना एक दिवस तू तुझ्या स्वभावाने, तुझ्या प्रेमाने त्यांना जिंकशीलच, याची मला खात्री आहे. आणि हो, अजून एक मार्ग आहे. आई आणि तुझ्यामधला दुरावा जर लवकरात लवकर दूर व्हावा असं वाटत असेल ना, तर या घरात लवकरात लवकर पाळणं हलणं खूप गरजेचं आहे. तुला तर माहितीच आहे, आता आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत, पण या घरात अजून मूल नाही. ऐश्वर्याचं पण तसंच आहे. नाही, पण बिचारी मला मूल व्हावा म्हणून खूप प्रयत्न करत असते, कुठली कुठली औषधं देत असते. पण आईंची खूप इच्छा आहे की आपल्या या मेंदळे कुटुंबाला वारस मिळावा. बाळाची छोटी छोटी पावलं या घरात बागडावी. सावली, असं समज त्यांच्या मनात ही एक सल आहे आणि ती सल लवकरात लवकर दूर झाली पाहिजे बघ. सावली, तुला कळतं ना मी काय सांगते ते? हो वहिनी. करू दे ना मदत मला. दर काय चाललंय हे? सारंग, अजून पूजा सुद्धा झालेली नाहीये. काही रीती भाती, परंपरा, संस्कार असतात, ते पाळावे लागतात. वहिनी, तू एक काम कर ना, इथे दरवाजाच्या बाहेर एक पाटी लाव. नाही, लावावीच लागणार आहे, कारण सांगून तुम्हाला कळत नाहीये. झालं, एवढंच बोलायचं होतं. नाही, ते गेल्या वेळेस सखदेवने तुला कंप्लेंट केलेली ना की माझ्या गोडाऊन मधून जाणाऱ्या स्टॉक मध्ये काहीतरी गडबड आहे. ते क्लिअर झालंय. ते प्लीज उद्या चेक करून घेशील. नाही, काय आहे, आता व्यवहारात जास्तीत जास्त क्लॅरिटी हवी ना. ठीक आहे. एक्सक्यूज मी. दरवाजा लावून घेतो. तारा, ऑल ओके? हो वहिनी, म्हणजे तसं सगळं ओकेच आहे. गुड. फायनली तू मेहंदळे फॅमिलीची सून झाली आहेस. पण मला एक गोष्ट नाही कळली. काय? हेच की तू इतकी मोठी सिंगर आहेस, तुझे इतके मोठे मोठे शोज होतात, मोठे मोठे प्रोग्राम्स होतात, शिवाय तुझ्याकडे वजे घराण्याचं नाव आहे, करिअरच्या पीकला आहेस तू. मग लग्न करण्याचा डिसिजन घेतलास? ॲक्च्युली तुमचं बरोबर आहे बहिणी, पण तेव्हा सिच्युएशनच असे क्रिएट झाले होते ना की दुसरा काही पर्याय दिसत नव्हता, त्यामुळे लग्नाचा निर्णय घ्यावा लागला. ओके, पण म्हणजे तरीही लग्न करण्याचा डिसिजन जरा घाईतच घेतलास ना? तुझ्या मॉमला मानलं पाहिजे. त्यांनी तुला फक्त प्रसिद्धी नाही मिळवून दिली आहे,
एक सुपर सक्सेसफुल करिअर दिलं तुला. खरंच ग्रेट आहेत भैरवीजी. वहिनी प्लीज आपण मॉमबद्दल नको बोलायला, कारण मला आधीच एवढं टेन्शन आलं आणि इथे आय अंडरस्टँड. नाही म्हणजे लग्न झालंय पण आईने एक्सेप्ट नाही केलंय. एकीकडे लग्न झाल्याचं सुख आणि दुसरीकडे तुझ्या आईने ते एक्सेप्ट न केल्याचं दुःख. है ना? मला मैत्रीण समज, माझ्याकडे मन मोकळं कर. ॲक्च्युली हेच तर म्हणणं आहे माझं वहिनी. मला ना इथे असं वाटतच नाही आहे कोणाशी येऊन मन मोकळं करावं, बोलावं, कारण सगळे परक्यासारखं वागवतात. अगं तुम्ही पाहिलं ना खाली सगळे सावलीची काळजी करत होते. तिला काय हवंय, तिला काय वाटतंय. माझ्यासाठी कोणी काहीच नाही केलं. मी पण तर या घराची नवीन नवरीच आहे ना. आहेस ना, म्हणून तर मी तुझी बाजू घेतली ना मग. अशी आठवतंय ना? अमृता वहिनी विसरली, पण मला आहे तुझी काळजी. हे बघ, हे तुझ्या वाट्याला येणारच होतं.